तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असाल तर सावधान, कारण एक बनावट वेबसाईट समोर आली आहे। ही वेबसाईट सरकारची नसून ही एक फेक वेबसाईट आहे। त्यामुळे केवायसी करताना ही वेबसाईट ओरिजिनल आहे की फेक हे चेक करूनच लाडक्या बहिणींनी केवायसी करावी। नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहताय एबीपी माझा। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करणं बंधनकारक केलं आहे। त्यानंतरच आता लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे। त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देखील देण्यात आली आहे। पण केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरच केवायसी पूर्ण करावी। गूगलवरती लाडकी बहीण योजना ई केवायसी सर्च केल्यानंतर अनेक बनावट वेबसाईट ज्या आहेत त्या देखील ट्रेंडिंगला येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेंना गंडा देखील घातला जाऊ शकतो। त्यामुळे लाडकी बहिणींनी ई केवायसी करताना काळजीपूर्वक आणि शासनाच्या वेबसाईटवरच या लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे तर ती आपली केवायसी पूर्ण करावी। तर लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना अनेकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेकांना OTP जो आहे तो 15 मिनिटं ते अर्ध्या तासापर्यंत येत नाही। त्यामुळे ई केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय तोडगा काढणार हे पाहणे आता गरजेचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।